हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत आणि ज्यावेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप होतात तर त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की गेल्या 5-10 वर्षामध्ये तर राजकारणाची पातळी आणि एकूण गोष्टी बघितल्या तर ते कुठल्याही थराला जाऊन होतात. अनिल देशमुखांनी आपल्याला जे सांगितलं त्यावरती विश्वास बसावा असे काही पुरावे आपण त्यांच्याकडे बघितले आहेत का विदाऊट पुरावे बघता आपण त्याच्यावरती केवळ अनिल देशमुख साहेब म्हणतात म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याबद्दल बोलता आहात? अभिजित जी, माझा इतिहास कदाचित तुम्हाला माहित असेल. हो. मी माझ्या आयुष्यामध्ये 14 वर्ष इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून अतिशय इफेक्टिव्हली काम केलेलं आहे. हो. गेले 43 वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना अक्षरशः हजारो बाबा देव्या मांत्रिकांचा भांडाफोड केलेला आहे. माझ्या लिखाणातल्या प्रत्येक लेखावर 4-4, 5-5 कोर्ट केसेस होऊ शकतात या पद्धतीचं लिखाण सातत्यानं केलेलं आहे. त्यामुळे मी त्या गोष्टींबाबत अतिशय तरबेज झालेलो आहे की कोणत्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा, कोणते पुरावे आपल्याजवळ असल्याशिवाय आपण बोलायचं नाही, लिहायचं नाही. तुमच्या इतकंच मीही तयार झालेलो आहे. या सगळ्या गोष्टींची खातरजमा झाल्याशिवाय तर मी जाहीररित्या मी सभांमध्ये बोललोय, लोकांसमोर बोललेलो आहे आणि तेही विदर्भातल्या लोकांसमोर बोललेलो आहे, ज्या सभांना 3-3 हजारांपर्यंत लोक हजर असायचे. तर मी ही सगळी काळजी घेतल्याशिवाय मी बोलणार का, हा पहिला मुद्दा. त्यामुळे मला ही पूर्ण खात्री असणारे पुरावे माहीत आहेत म्हणूनच मी हे बोललो आहे. दुसरा मुद्दा असा, मला जर शंका आली असते की हे खोटं आहे, केव्हा आली असती शंका? त्याच्या आधी आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री विधानसभेमध्ये जाहीररित्या त्यांनी पक्ष कसे फोडले याचं वर्णन करून सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः टीव्हीच्या मुलाखतीमध्ये मी दोन्ही पक्ष कसे फोडले हे वर्णन करून सांगितलं. आणि ही पार्श्वभूमी आणि मला सांगणारा माणूस ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलतो आहे आणि जे काही मला दाखवतो आहे त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये 1% शंका नसेल. त्याच वेळेस मी जाहीररित्या बोललो ना आणि 6 महिने बोलतोय. श्याम मानव चैनल को आपका समर्थन देने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें. चैनल के नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबाएं.